माऊली पवार, तुम्ही मराठा समाजाच्या नगरसेवकांचा सत्कार मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते ठेवला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता। ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केला आहे, त्या गोरेच्या हस्ते सत्कार ठेवून मराठा समाजाला पालकमंत्री गोरे यांच्या दावणीला बांधण्याचा काम तुम्ही केलात। आम्ही केलेली मागणी अंतिम टप्प्यात पूर्ण होत असताना माऊली पवार यांनी त्यावर पाणी सांडलं। गोरे, कोठे, तडवळकर यांच्या सोबत मिळून मराठा समाजाचं नुकसान केलं आहे। माऊली पवार, 45 दिवस झालं आम्ही आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाचा फायदा घेऊन कितीला विकला गेलास तू विकला गेला नसता तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार न ठेवता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते ठेवला असता। म्हणून माऊली पवार यांच्या प्रतिमेला जोडेमार करून आंदोलन केलं असल्याची माहिती मराठा आंदोलक रामभैया जाधव यांनी माध्यमाशी बोलतात। आज मराठा समाजासाठी काळा दिवस आहे। महाराजांच्या काळात सुद्धा आमच्यातलेच फितूर होते आणि आज सोलापूरच्या राजकारणात मराठा समाजातला माऊली पवारच फितूर निघाला आणि समाजाचा तो सुरावी पिसाळ झाला। सोलापूरची महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो की मराठा समाजाचा महापौर करा। 32 वर्षात मराठा समाज तिथं संधी दिली नाही। पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, धनगर समाज सर्व समाजाला तिथं संधी दिली। यंदा सर्वसाधारणसाठी जागा तुम्ही तिथं मराठा महापौर करा, आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो। या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहरात रोहिणी तडवळकर यांनी आमची मागणी मान्य केली नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गेल्या 45 दिवसापासून आम्ही सातत्याने तिथं आंदोलन करत आहे। काल माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाज नुकसान केलंय, त्या गोरेच्या हातनं त्याने आज मराठा नगरसेवकांचा तिथं सत्कार ठेवलेला आहे। 2021 ला सुद्धा मराठा मोर्चा होता, त्या माऊली पवार ग्रामीणच्या भागातल्या लोकांना सांगत होता मोर्चाला जाऊ नका म्हणून। वसतिगृहाचा विषय होता, आम्ही मागणी करत होतो मराठा वसतिगृह बांधून कलेक्टरचं नियंत्रण ठेव, पण हा माऊली पवार स्वतः जागेला स्वतः संस्थेला तिथं जागा मागत होता। गेल्या अनेक वर्षापासून माऊली पवार हा समाजाचं नुकसान करत आलेलं आहे आणि कालच्या ह्याच्यावर माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मनात एक राग निर्माण झाला आहे, त्या पालकमंत्र्याचं प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी ऍडजस्टमेंट होऊन पालकमंत्र्यांच्या हातनं त्यांनी आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे। आज जे फडकुलेला ते सभा होणार आहे, ती सभा आम्ही मराठा समाज उधळून लावणार आहे। पालकमंत्र्याला काय झेंडे दाखवणार आहे, माऊली पवारला आम्ही काळ फासणार आहे। तमाम समाजाच्या वतीने मी माऊली पवार यांचा जाहीर निषेध करतो। एक मराठा आतापर्यंत झालेल्या 2016 पासून आम्ही चळवळीत मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करतोय। पहिला सुरुवात मराठा फाउंडेशन मधून केली, त्यावेळेस माऊली पवार ही नाव कुठेही सुद्धा त्या चळवळीमध्ये नव्हतं, पण काय गोष्टी काय लोकांनी त्यांना समोर केलं आणि ती स्वतः स्वयंघोषित समन्वयक म्हणून लोकांमध्ये मिरवायला लागला। पण असं काय नाही, आतापर्यंत किती ठिकाणी त्यांनी दलाली केली आहे, किती ठिकाणी एजंटगिरी केली आहे, हे सगळं आम्ही सांगू शकतो की विधानसभेला काही लोकांना आंतरवाली सराडीला घेऊन जातो म्हणून त्यांच्याकडनं किती पैसे घेतले, लोकसभेला तुमची भेट घालून देतो म्हणून किती लोकांकडनं पैसे घेतले। आतापर्यंत 2016चा मोर्चाचा हिशोब अजून आतापर्यंत दिला नाही मराठा समाजाला आणि त्याच व्याजावर तो जगतोय। आणि त्याचा राहिला विषय, त्यानं ज्या गावात राहतो अंकुली गावात, मी प्रत्यक्ष त्या गावात प्रत्येक आंदोलन असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर त्या गावात जातोय। त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही लोक तिथे उपोषणाला बसली होती। मीडियाला फोन करून सांगितलं की त्या बातम्या तुम्ही लावू नका। ही कुठली पद्धत आहे? ही मराठा समन्वयक असतो का? आता चालूचा विषय गेल्या 8 ते 10 दिवसाखालचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंकुली गावामध्ये बसवलं काही युवकांनी, त्यांचं आम्ही जाऊन तिथं अभिनंदन सुद्धा केलं। पण ही माऊली पवार जाऊन आतापर्यंत एकदाच गेला, पुतळा बसून 15 दिवस झाले, आतापर्यंत एकदा गेला, ती बी गेला कोणाची तर एजंटगिरी करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढा म्हणतो म्हणजे ही कसला समन्वयक ह्याचं नाव लावून यापुढे समन्वयक जर लावेल तर त्याला मराठा समाज त्याला त्याची जागा दाखवेल। आणि राहिला विषय मराठाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, त्यांनी आतापर्यंत एवढा स्वच्छ म्हणजे उपोषण असेल किंवा आंदोलन असेल एवढं चांगलं केलंय। मराठा समाजाचं समन्वयक म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून मनोज दादाच्या म्हणजे नावाला सुद्धा धक्का लावण्याचं काम करत आहे। त्याला एवढीच विनंती करतो की मराठा समाजाचं नाव यापुढे वापरू नको, तुला काय तुझं दुकान चालवायचं ती वैयक्तिक तुझ्या माऊली पवार नावावर चालव। मराठा समाजाचं नाव घेऊन जर चालवशील
तर तुला सांगतो आता मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे, कारण त्यांच्या नावाला आतापर्यंत लावलेला आहे कलंक आहे प्रत्येक गोष्टीला. मनोज दादा जरांगे पाटील आले की काही ठराविक लोकांनाच बोलवायचं, मी त्यांच्या सोबत आहे असं सांगायचं, पण ती चालू देणार नाही. मनोज जरांगे पाटलाच्या नावाला कुठलाही डाग लागता कामा नये यासाठी माऊली पवार तू मनोज जरांगे पाटलाचा आणि मराठा समाजाचं यापुढे नाव वापरू नको एवढं तुला विनंती करतो. आता चालूला तर तुम्हाला विनंती करतोय, पण यापुढे तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवली. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.